श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम नमो भगवते वासुदेवाय पुरुषोत्तमाय. अधिक मास महात्म्य अध्याय 23. द्विजशर्मा ब्राह्मणाची कथा भगवान विष्णू माता लक्ष्मीला सांगत होते. द्विजशर्मा ब्राह्मण आणि त्याची पत्नी दोघांच्या मृत्यूनंतर त्याची 2 मुलं अनाथ झाली. धेनुसेवेनं म्हणजेच गायीच्या सेवेनंतर त्यांच्या जीवनाचा उद्धार कसा झाला ते आपण या अध्यायात ऐकणार आहात. द्विजशर्मा ब्राह्मणाची जी कन्या होती तिला वेश्या आपल्यासोबत घेऊन गेली. त्यामुळे तिच्या भावाला अतिशय दुःख झालं. ताक विक्री करून तो कसा तरी आपला उदरनिर्वाह करत असे. श्री गणेशाय नमः. ऐका श्रोते संत सज्जन, मल महात्म्य पुण्याख्यान, मागिले प्रसंगीचे निरूपण, धरा आठवण मानसी. विप्रनंदाची भगिनी वेशा गेलीसी घेऊनी, ते वार्ता ऐकून कानी, बंधू शोक सदनी पडियेला. इतुका वृत्तांत मागे कथिला, या उपरी पाहिजे ऐकला. अवधान दीजे श्रवणाला, काय करिता झाला विप्रकुमर, शोक करिता तया ते. नगरवासी स्वभवते, समजावूनी तया ते. ग्रह गेले आपुलिया, या परी तो विप्रकुमर. नित्यसारी तसे ग्रहाचार, तक्रविक्रय करुण उदर. निज हाते संपादितसे, तो एरीकडे नारायण. यात्राक्रमी वर्षे 3, म्हणे जावे माघारे परतोन. लेकुरे अज्ञान श्रीगुरुची, गुरुकन्या वेशेने नेली जाणा. हे वार्ता विदित नाही नारायणा, परी अंतर साक्ष जनार्दना. फिरले मन नारायणाचे, म्हणे गुरुग्रही जावे आता. कवण तेथे सुखाची वार्ता, हे तो सांगून गेली देवता. यक्षिणी देवी पूर्वीच, एके तक्र विक्रय करावा. एका जारत्वे निर्वाह व्हावा. हा सौख्याचा तेथील ठेवा, न देखवे देवा माझेनी. म्हणोत येत परतला, पुनः मागुती तीर्था गेला. वर्षे 12 क्रमिता झाला, परी नाही मनाला स्थिरता. द्विजशर्मा ब्राह्मणाच्या घरी नारायण ब्राह्मण जो राहण्यासाठी आला होता, ज्याच्या पायगुणानं द्विजशर्माला ही 2 मुलं झाली होती. नंतर तो तीर्थयात्रेला गेला. 12 वर्षानंतर त्याला या मुलांची आठवण झाली आणि म्हणून तो पुन्हा आपल्या गुरुच्या घरी आला, म्हणजेच द्विजशर्माच्या घरी आला. द्विजशर्माचा मुलगा त्याच्या गळ्यात पडून रडू लागला आणि त्याला म्हणाला, मला आईवडील तर नव्हतेच, एक बहीण होती. ती बहीण देखील मला सोडून गेली आणि आपण देखील मला एकटं सोडून निघून गेलात. म्हणे मज नाही माता पिता, नाही बंधू भगिनी चुलता. नाही कोणी पाळिता पोषिता, आहा अनंता हे काय केले. एक होती भगिनी मज लागुनी, तेही वेशेने नेली चाळवूनी. नेणो असे कवणे स्थानी, ते मज लागुनी विदित नसे. ऐसा साकल्य समाचार ऐकला, नारायण हृदयी थकित झाला. मग तया ते आश्वासिता झाला, मधुर वचने करुणी. म्हणे बापा ऐक आता, होणार तेन चुके तत्वता. कोण टाळू शके ब्रह्मलिखिता, तयाची वार्ता अनुपम्य. ऐसे तया ते आश्वासुनी, बैसता झाला निज आसनी. एरे मांडिलेसे साजणी, पर्वणी तया भोजनाची. नारायण ब्राह्मणाला अतिशय दुःख झालं, परंतु त्यानं त्या मुलाला समजावून सांगितलं की जे ब्रह्मलिखित आहे, जे आपल्या कर्माचे नशिबाचे भोग आहेत, ते आपल्याला चुकत नाही, ते आपल्याला भोगावेच लागतात. नंतर नारायणानं त्या मुलाला विचारलं, तू आजपर्यंत ताक विक्री करून किती पैसे कमवले, किती पैसा जमवला, त्या द्रव्याचं तू काय केलं. तेव्हा तो मुलगा म्हणाला, मी जवळजवळ 100 चांदीची नाणी जमवली आहेत. तेव्हा नारायण ब्राह्मण त्या मुलाला म्हणाला, या भवसागरातून तरण्यासाठी, तुझ्या जीवनातील दुःखांचा नाश करण्यासाठी मी तुला जर काही सांगितले तर तू ते करशील का. त्यावर त्या मुलानं देखील होकार दिला की स्वामी, तुम्ही जे सांगाल ती मी मनोभावे करेल, मला मार्ग दाखवा. म्हणे या मलमासी निशेष, गोदान परमविशेष. जे आचरती निर्दोष, त्या पुण्यास पार नाही. जे तुके रोमधेनू अंगी असती, ते तुके कल्प ब्रह्मलोकी वस्ती. समूळ होय पापाची शांती, आचरे तया प्रती हे पुण्य. तरी उदयिक करुण प्रातस्नान, ही धेनू करी कृष्णार्पण. वरी दक्षिणा संचित जे रौप्य नाणे, करी अर्पण द्विजाते. एतुके वचन जरी मानसी, तरी तू अक्षयी सुखी राहसी. एरू वदे त्या समयासी, तथास्तु ऐसी अक्षरे. परी विश्वास न वाटे नारायणा, करील न करील गोदाना. एवढीच तया ते उदरपोषणा, मनोनी मना संशयो. परी विप्रकुमर तो द्रवला, आधीच होता तो त्रासला. त्याही वरी सद्गुरू भेटला, उपदेश केला परमार्था.
नारायण ब्राह्मण द्विज शर्माच्या मुलाला म्हणाला, पुरुषोत्तम मास सुरू झाला आहे आणि या पुरुषोत्तम मासामध्ये गोदानासारखं दुसरं पुण्य नाही. तुझ्याकडं एक जी गाय आहे, पुरुषोत्तम भगवान यांचं स्मरण कर आणि ती गाय सत्पात्री याचकाला दान कर. तसंच तू ताक विक्री करून जी चांदीची नाणी जमवली आहे त्याचं देखील दान कर. नारायण ब्राह्मणाला वाटलं द्विजशर्माचा मुलगा गायीचं दान करणार नाही, कारण त्याचा उदरनिर्वाह त्या गायीवरतीच चालत होता. मात्र नारायणाचा उपदेश द्विजशर्माच्या मुलानं गुरुचा उपदेश मानून ब्राह्मणाला सकाळी घरी बोलवलं, आपल्या गायीचं पूजन केलं, ब्राह्मणाचं देखील पूजन केलं आणि त्याला ती गाय दान दिली. असो आपणासी काय कारण, सांप्रत धेनू एतसे दान, म्हणून विधियुक्त संकल्प सांगून, करी पूजन धेनूचे, उपरी विप्रपूजा स्वये करुण, ते धेनू असे दिधली दान, मनी भावार्थ गुरुवचनी पूर्ण, नसे जाण अन्य काही, एका सद्भावा वाचून काही, सद्गुरूची भेटी होणार नाही, तयाविण सुटेन संदेहो, जाणा सर्व ही भाविक हो. आधीच विप्रकुमार दरिद्रीपाही, माता पिता पाळिता दुजा नाही, उदरनिर्वाहाची धेनू तेही, दिदली पाही दानाते. नारायण ब्राह्मणाचा उपदेश गुरुवचन संबोधून द्विजशर्माच्या मुलानं आपलं एकमेव उदरनिर्वाहाचं साधन, आपली गाय, ब्राह्मणाला दान दिली. खूप मोठं महत्पुण्य त्याला याचं लाभणार आहे. त्याच्या जीवनाचा उद्धार होण्यापूर्वी निश्चितच पुरुषोत्तम भगवान त्याची परीक्षा बघत होते आणि एक दिवस असंच दुपारच्या वेळेला तो भुकेने व्याकुळ झाला, तळमळू लागला. नारायण ब्राह्मणानं देखील त्याची ही अवस्था बघितली. जो चोच देतो तो चारा देतोच. भगवंत कोणालाही प्राणीमात्राला कधीच उपाशी राहून देत नाही. त्रैलोक्यनाथ चक्रपाणी, उपोषित राहू नेदीच कोणी, कीटकपक्षी आदी करोनी, जो त्रिभुवनी पाळीतसे, तेथे विप्रकुमर क्षुधेने पीडित, हे तयातेन साहवेची मात, तव तो नारद मुनी अकस्मात, देखिले तेथे कौतुकाते, मग तैसाच त्वरे चालला, मुनी ब्रह्मलोकाप्रती आला, सद्भावे नमस्कारिला पिता आपुला, आणि समग्र निवेदिला वृत्तांतू. नारद मुनींनी द्विजशर्माच्या मुलाची ही जी कहाणी आहे ती ब्रह्मदेवाला सांगितली आणि त्यांना विनंती केली की हा जो द्विजशर्माचा मुलगा आहे याचं एकमेव उदरनिर्वाहाचं जे साधन होतं त्याची गाय त्यानं सद्भावे दान दिली आहे. आता याचा उदरनिर्वाह चालण्यासाठी तुम्ही काहीतरी केलं पाहिजे. ऐकून नारद मुनीची वाणी, चतुरानन दचकला मनी, निरखिता झाला जव ध्यानी, तव सत्यवाणी सर्वही, मने हेतव विपरीत झाले, तया ते सर्वस्वदान घडले, आता उपायाते पाहिजे केले, तरीच भले कर्म हे पै, येथे जे जे अर्पावे, तया दशगुणी लागे पावावे, हे जाणूनी ब्रह्मदेवे काय मांडिले विधान, सत्वर ब्राह्मण वेश नटला, सवे दश गायींचा मेळा, घेऊनी भूलोकी आला, त्वरे पावला विप्रसदन, गायी उभ्या करुणद्वारी, विप्रकुमराते हाका मारी, एरू पातला झडकरी, सद्भावे नमस्कारी तयाते, तव चतुरानन बोले तयासी, तुझिया पितरे आम्हा पाशी, दश गौतम्या रक्षणासी, ठेविल्या होत्या निर्धारे, त्या तू आपल्या अंगीकारी आता, म्हणोनी जाला बोलता, ऐसे वचन ऐकुणी तत्वता, एरू थांबा म्हणे तयाते, मी आपुले गुरुसी पुसोन, माघारा येतो परतून, ऐसे तयाते वदोन, आला परतून माघारा, मग गुरुबंधू ते म्हणे तेव्हा, एक विप्र आला से सदैवा, तयाने आणिल्या दशधेनुवा, अंगीकार माते म्हणतसे. ब्रह्मदेवाला त्या विप्रकुमाराची दया आली. त्यांनी काय केलं की 10 गायी घेऊन ते स्वतः ब्राह्मण वेशात भूलोकी आले. त्या द्विजशर्माच्या घरी गेले आणि त्याच्या मुलाला म्हणाले की तुझ्या वडिलांनी या 10 गायी माझ्याकडे रक्षणासाठी ठेवल्या होत्या, त्याच गायी मी तुला परत देण्यासाठी आलो आहे. द्विजशर्माच्या मुलानं एका गायीचं दान केलं होतं, त्याच्या 10 पट पुण्यफळ त्याला या 10 गायींच्या स्वरूपात प्राप्त झालं. द्विजशर्माचा मुलगा ब्राह्मण वेशातील ब्रह्मदेवांना म्हणाला, मला याविषयी माहीत नाही, मी माझे गुरुबंधू त्यांना विचारतो. आणि त्यानं नारायण यांना विचारलं. नारायण ब्राह्मण अंतरीची खून जाणून म्हणाले की नक्कीच याचं गोदानाचं पुण्यफळ 10 पटीनं ह्याला मिळालं आहे. नारायण ब्राह्मण द्विजशर्माच्या मुलाला म्हणाला, ब्राह्मण देवाला नमस्कार कर आणि त्या गायींचा स्वीकार कर, त्यांना आपल्या गोठ्यामध्ये आणून बांध.
द्विजशर्माच्या मुलानं अगदी तसंच केलं. त्याचा गोठा 10 गायींनी भरून गेला. ब्राह्मणरूपी ब्रह्मदेवानं गायींसोबत 100 चांदीची नाणी देखील दिली होती. त्यातील 1 नाणी बाजारात जाऊन मोड आणि त्याचं गायींसाठी चारा आण, असं देखील नारायण ब्राह्मणानं त्याला सांगितलं. नारायण ब्राह्मण त्या मुलाला म्हणाला, तू देखील भुकेला आहे, स्वतःसाठी देखील भोजनाची व्यवस्था कर. धेनू वेते घालून या तृण, स्वये सारी लेसे भोजन, मग गुरु सेवे लागून तत्पर झाला यामिनी. तव शिकवण देतसे नारायण, म्हणे बापा एक वचन. प्रातःकाळी उठून गंगा स्नान, येई करुण झडकरी. मग बोलावून विप्रमेळा, दान देई धेनू सकळा. स्वये होई तू तव निराळा, पाहिजे कशाला खटाटोप. रौप्य नाणे तुझी आपदरी, गणती असे 9 द्वारी. 1 अर्ध रौप्य नाणेवरी, असो साचारी जाणता. तरी 10 विप्र बोलावून, दक्षिणेसहित देई गोदान. झणी करिसी अनुमान, वचना जाण माझिया. ऐशी शिकवण देता तया ते, एरू अवश्य म्हणे तया ते. अमान्य स्वामी वचनाते, न करी जाण स्वामिया. नंतर प्रातःकाळी उठोन, करिता झाला गंगा स्नान. पाचारुणिया ब्राह्मण, केले संपूर्ण गोदान. दान केसे सर्वई धन, माध्या निखाते नाही धान्य. म्हणे हे भगवन जनार्दन, केवी प्राक्तन माझे हे. द्विजशर्माचा मुलगा गायीसाठी गवत घेऊन आला, चारा घेऊन आला आणि स्वतःसाठी देखील त्यांनी भोजन सामग्री आणली. त्यानंतर नारायण ब्राह्मण त्याला म्हणाला की या ज्या 10 गायी आहेत, उद्या सकाळी गंगा स्नान कर. 10 ब्राह्मणांना आपल्या घरी बोलव. संकल्प सोडून या सर्व गायी आणि सोबत जी चांदीची नाणी तुझ्याकडे आहे, ही सर्व दक्षिणा त्या ब्राह्मणांना तू दान कर. गुरुची आज्ञा सत्यवचन मानून त्या मुलानं अगदी असंच केलं. आपल्याकडील ज्या 10 गायी आहेत, सोबत चांदीची नाणी सर्व त्यानं ब्राह्मणांना दान केली. आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी तेच पुन्हा त्याची जेवणाची परवड झाली. पुरुषोत्तम भगवानच त्याला ही सद्बुद्धी देत होते, त्याच्या जीवनाचा उद्धार होण्यासाठी. चित्रगुप्तानं हा सर्व वृत्तांत ब्रह्मदेवांना सांगितला की तुम्ही काल ब्राह्मणाला ज्या 10 गायी दिल्या, त्यानं या सर्व गायी आज सत्पात्री ब्राह्मणांना दान करून टाकल्या आणि आज पुन्हा त्याची तीच अवस्था आहे, त्याच्याकडे खायला भोजन देखील नाही. ब्रह्मदेव मग 100 गायी घेऊन त्याच्या दाराशी आले. ब्राह्मण वेशात ब्रह्मदेव आले आणि त्याला म्हणाले की तुझ्या वडिलांनी या 100 गायी माझ्या गोठ्यामध्ये पाळण्यासाठी ठेवल्या होत्या, या तू परत घ्याव्यात. मग शतधेनूचा समुदाव घेऊन चालिला ब्रह्मदेव. द्वारदेशी उभा राहून पहाहो, पाहता झाला विप्रकुमारा. म्हणे महापुरुषा बाहेर येई, ही गोधने सांभाळून घेई. तुझी या बापाची ही ठेवी, आजवरी पाही पाळिली मी. ऐसी ऐकताची मात, एरू आला धावत धावत. पोटी क्षुधानळ अतितप्त, तो नयनी देखता विप्रराव. दैदिप्यमान सर्व शरीरी, भस्मे चर्चित वस्त्र पाठारी. रुद्राक्ष माळा अतिसाजिरी, कंठी घाली परिपूर्ण. सवे गोधनाचा कळप, गणिता 100 भरी माप. मग परतला अति साक्षेप, गुरुबंधू जवळीके. सर्व वृत्तांत निवेदिला, म्हणे द्वारी एक विप्र असे आला. सवे शतधेनूंचा मेळा, सांभाळी मजला म्हणतसे. भुकेनं व्याकुळ झालेला द्विजशर्माचा मुलगा ब्रह्मदेवांना या तेजपुंज ब्राह्मणाला बघून आश्चर्यचकित झाला. सोबत 100 गायी देखील होत्या. त्याला खूप आनंद वाटला. मात्र त्यानं पुन्हा तेच केलं की माझे गुरुबंधू नारायण यांना मी विचारून आपल्याला सांगतो. आणि नारायण ब्राह्मणाकडे तो गेला, सर्व वृत्तांत त्यांना सांगितला. त्यावर नारायण ब्राह्मण पुन्हा तेच म्हणाले की त्या ग्रहस्थाला वंदन कर, नमस्कार कर आणि त्या गायींचा स्वीकार कर. द्विजशर्माच्या मुलानं तेच केलं. गुरु आज्ञेने तत्वता, गोधने झाला आणिता. हाती घेऊन द्रव्यशता, पाहता विप्रगुप्त झाला. परी हे ब्राह्मण नेने काही, हर्षयुक्त धेनू आणि सर्वही. ही खूण नारायणा ते ठावी, इतरा काही अवगत. मग गोधने भरून गोठन, घातले तया लागी तृण. स्वये भक्षी श्रेष्ठ अन्न, आवडे पदार्थ तोची पै. ब्राह्मण वेशातील ब्रह्मदेवांनी या गायींसोबत त्याला पुन्हा काही चांदीची नाणी दिली. त्यातून त्यानं गायीसाठी चारा आणला आणि स्वतःसाठी चांगलं भोजन देखील आणलं. पोटभर जेवण करून मग तो गुरूंचे पाय चेपत होता, म्हणजेच नारायण ब्राह्मणाचे पाय चेपत होता. तेव्हा नारायण ब्राह्मणानं पुन्हा त्याला उपदेश केला.
एक गाय सांभाळता सांभाळता तुला नाकीनऊ आलं. आता या 100 गायींचा सांभाळ तू कसा करणार? उद्या सकाळी लवकर उठून स्नान कर. संकल्प करून या सर्व गायी आणि सोबत चांदीची नाणी ब्राह्मणाला दान देऊन टाक. नारायण ब्राह्मणानं असा उपदेश त्या द्विजकुमाराला का केला? कारण त्यांना माहीत होतं की ही सर्व पुरुषोत्तम भगवान यांचीच लीला आहे. द्विजशर्माच्या मुलानं आपल्या गुरुचा उपदेश सत्यवचन मानून अगदी तसंच केलं. स्नान सारिले गंगाजळी, पाचारिली विप्रमंडळी, समग्र गोधने एकच मेळी, पूजा केली गंधाक्षते. मग एक रौप्य गोधन अर्पिता झाला विप्रा लागून, ब्राह्मणाचे मनी हर्षपूर्ण, नेता गोधने बोलती ते. म्हणे प्रतिदिनी वाटितो गायी, यासी तो एक दिनाचे भक्ष नाही. ही तो दिसती अपूर्व नवाई, किंवा शेषशायी तुष्टला. एक म्हणती कारण काय आपणाते, आणू कोठून तरी पराते. धेनू मिळाली एक आपणाते, दक्षिणे सहित निर्धारे. ऐसे बोलता द्विजवर, समस्त पातले निज मंदिर. इकडे रडे विप्रकुमार, होऊनी स्थिर बसलासे. म्हणे रात्री ग्रह भरी दावनी, वाडा भरलासे गोधनी. कैसी कर्माची कहाणी, न देखो नयने पै एक. ऐसे म्हणून स्वस्थ बैसला, तो दिन अस्त होऊ आला. परी पाहून या कौतुकाला, नारद गेला ब्रह्मलोका. नमुनिया चतुरानन, निवेदिता झाला वर्तमान. म्हणे आपण दिदले गोधन, ते दिदले वानतयाने. तक्र विक्रयी निर्वाहो, ऐसा लिखिताचा भाव. परी एकही धेनू ते न ठेवी हो, पुढे निर्वाहो कैसेनी. होऊ आला अस्तमान, उपोषित असे तो ब्राह्मण. ऐकता मुनीश्वराचे वचन, हास्य केले कमळासने. गायींचं दान मिळाल्यानं सर्व ब्राह्मण तृप्त झाले. द्विजकुमाराला आशीर्वाद देऊन म्हणाले की तुझ्याकडं एक दिवसाचं खायला अन्न नसताना तू तुझ्याकडं आलेल्या या गायींचं अशा पद्धतीनं रोज दान करत आहे. तू खरोखर महात्मा आहेस, महापुरुष आहे, नाहीतर काहीतरी देवाची ही लीला आहे. द्विजशर्माचा मुलगा मात्र पुन्हा संध्याकाळच्या वेळेला थोडासा दुःखी झाला की काल माझा संपूर्ण गोठा गायींनी भरलेला होता आणि आज पुन्हा माझी तीच अवस्था झाली की माझ्या घरात अन्नही नाही आणि धनही नाही. नारद मुनींनी या मुलाची ही अवस्था बघितली. ते पुन्हा ब्रह्मदेवाकडे गेले आणि सांगितले की हा किती मोठा दाता आहे. तुम्ही ज्याला 100 गायींचं गोधन दिलं त्यानं त्या 100 गायी आणि सोबत सर्व चांदीची नाणी देखील ब्राह्मणांना दान दिली. जे ऐकून ब्रह्मदेवसुद्धा आश्चर्यचकित झाले. ब्रह्मदेवानं मग पुन्हा ब्राह्मणाचा वेश घेतला. सोबत 100 गुणिले 10 म्हणजेच 1000 गायी सोबत घेतल्या. ह्या गायी घेऊन ते ब्राह्मणाच्या दारी आले आणि त्याला म्हणाले, या 1000 गायींचा सांभाळ कर. आणि एवढं बोलून ते गुप्त झाले. नारायण ब्राह्मणाला पुन्हा या मुलानं सर्व वृत्तांत सांगितला. समूळ वृत्तांत निवेदिला, म्हणे सहस्र गोधनाचा मेळा. घेऊनी रौप्य नाण्याला, परी पाहता गुप्त झाला नेणवे. ऐकून तोषला नारायण, म्हणे लागले हे साधन. मग म्हणे तया लागून, सांभाळी कोण कळपा. तरी धेनू ते अर्पितृण, तूही सारी का भोजन. प्रातःकाळी उठोन या स्नान, आणि पाचारून विप्राते. समस्त धेनू दक्षिणेसी, दान देई का ब्राह्मणासी. एरू हर्षयुक्त मानसी, तथास्तु वचनासी बोलती. नारायण ब्राह्मणानं पुन्हा त्याला तोच उपदेश केला की एवढ्या 1000 गायींचा सांभाळ तू कसा करणार? उद्या सकाळी लवकर उठून स्नान कर. 1000 ब्राह्मणांना आपल्या घरी बोलावून त्यांचा मान सन्मान करून संकल्प सोडून या सर्व गायी त्यांना दान देऊन टाक. या गायींसोबत जी चांदीची नाणी तुला दिली त्यातील काही नाणी खर्च कर. या गायींना चारा दे, तुझ्यासाठी भोजनाची व्यवस्था कर आणि उद्या सकाळी या सर्व गायींचं दान कर. द्विजशर्माच्या मुलानं अगदी तसंच केलं. या सर्व गायी ब्राह्मणांना आपल्या घरी बोलावून दान दिल्या आणि आता त्याच्या घरात पुन्हा एकही गाय राहिली नाही, कुठलंही धन राहिलं नाही. हा वृत्तांत ब्रह्मदेवाला समजला. आता त्यांनाही प्रश्न पडला की ह्या मुलाला असा कोणता गुरु भेटला, ह्याला मी 10,000 गायी जरी दिल्या हा उद्या पुन्हा त्यांचं दान करील. ब्रह्मदेव प्रसन्न झाले. त्यांनी आपल्या सेवकांना आज्ञा दिली. हंस विमानामध्ये ते त्याला स्वर्गी घेऊन आले. ब्राह्मणाच्या मुलाला अतिशय आनंद झाला. आपल्या जन्माचं सार्थक झालं. ब्रह्मदेवाच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांनी त्यांचे आशीर्वाद घेतले आणि हे सर्व साध्य झाले माझे गुरु नारायण यांच्या उपदेशानं. आणि आपल्या गुरुचे देखील त्याने चरण पकडून त्यांना
वंदन केलं. पावन केले गुरुराया, निवारिली जन्म मरणाची छाया. म्हणून वारंवार लागे पाया, भीती नाही भावार्था. स्तुतिवादन करवेची जाण, वाचेसी पडले द्रौड मौन. न उगवता तृतीय दिन, नेला उद्धरून ब्रह्मलोका. समग्र जन आश्चर्य करीती, नारायणाचे चरणी लागती. धन्य धन्य श्री गुरुमूर्ती, यातायाती निवारिली. ऐसे हे गोदान प्रकरण, विशद केले श्रोतिया लागून. न लागता तृतीय दिन, नेला उद्धरून विप्रकुमार. म्हणून या मळमासी जाण, अगत्य घडे गोपूजा वरदान. त्याही वरी संत सेवा पूर्ण, न लागे आन साधन पै. श्री गुरुचरणी परमविश्वास, तयाचा चुके गर्भवास. पुढतीन लागेसी सायास, जन्मपंक्तीस भोगणे. आणि म्हणूनच या अधिक मासामध्ये, पुरुषोत्तम मासामध्ये गोदानाला अतिशय महत्त्व आहे. गोदान करणं जरी आपल्याला शक्य नाही झालं तर आपण कमीत कमी अधिक मासामध्ये आता राहिलेले जेवढे दिवस आहेत, या दिवसांमध्ये गाईचं पूजन करावं. गाय कुठं रस्त्यात दिसली तिला चारा देऊन, पाणी देऊन तृप्त करावं. संतांचं पूजन करा, आपल्या गुरूंचं पूजन करावं. जसं ब्राह्मणाच्या मुलाचा अधिक मासातील या गोदानामुळं उद्धार झाला, जन्ममरणाच्या फेऱ्यातून त्याची सुटका झाली, आपल्याही पारमार्थिक प्रापंचिक अडचणी दूर होऊन आपल्याही जन्माचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. पुरुषोत्तम भगवान यांची कृपा सदैव आपल्या सर्वांवर राहो, हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करतो. स्वस्ति श्री मलमहात्म्य ग्रंथ, पद्मपुराण आणि स्कंदपुराणांत संमत घेऊन मनोहर सुत. 23तमोध्याय गोडहा. श्री स्वामी समर्थ. श्रीकृष्णार्पणमस्तु. ओम नमो भगवते वासुदेवाय पुरुषोत्तमाय.